आता एक महत्त्वाची राजकीय बातमी, बच्चू कडूंना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांकडून विलीनीकरणावर मत मागवलंय। बच्चू कडू घेतील तो निर्णय मान्य असल्याचं मत कार्यकर्त्यांनी कळवलंय। शिंदेंच्या सेनेची विलीनीकरणाची अट आता बच्चू कडू मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, बच्चू कडू घेतील तो निर्णय मान्य असं कार्यकर्त्यांनी कळवल्यानंतर आता बच्चू कडू नेमका कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, काय अधिक माहिती? हेमाली, आपलं ज्यावेळेला बच्चू कडूंशी बोलणं झालेलं होतं त्यावेळेला बच्चू कडूंनी सांगितलं की सध्या तरी या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही, मात्र राज्यभरात असलेले प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं एक SMS द्वारे त्यांचं काय मत आहे याची माहिती बच्चू कडूंनी मागितल्याची आपल्याला माहिती मिळते आहे। प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बच्चू कडू संवाद साधतायत, त्यांचं मत बच्चू कडू या सगळ्या मेसेजच्या माध्यमातून घेत आहेत आणि ज्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत होईल त्यानंतरच बच्चू कडू आपला निर्णय जाहीर करतील। एकूणच 2-3 दिवसामध्ये या संदर्भातील अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। ही एक बाजू असली तरी आपण काही प्रहारच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शेतकरी असतील, दिव्यांग असतील किंवा इतरही समाजातले प्रश्न बच्चू कडू सतत लावून धरतात आणि त्यासाठी बच्चू कडूंचं सभागृहात जाणं आवश्यक आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांची सहमती आहे की बच्चू कडूंनी हा आलेला प्रस्ताव स्वीकारावा आणि बच्चू कडू जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे सगळे कार्यकर्ते उभे राहतील। मात्र बच्चू कडूंचं शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी सभागृहात जाणं आवश्यक आहे असं मत प्रहारच्या कार्यकर्त्यांचं येत आहे। त्यामुळे आता प्रहारच्या कार्यकर्त्यांचं मत आणि बच्चू कडूंचा निर्णय नेमकं या संदर्भातील चित्र 1-2 दिवसामध्ये स्पष्ट होण्याची स्थिती आहे। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।